माझे वाचे गोड नाम विठोबाचे डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण मना तेथे धाव घे राही विठोबाचे पायी तुका मने जीवा नको सोडूया केशवा डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संतांची घेई घेई माझे वाचे घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता घेतलेला अभंग विश्ववंद्य विश्व संत संत श्रेष्ठ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्या अभंग गाथेतील 5 चरणाचा असून या अभंगाच्या द्वारा श्री तुकोबाराय आपल्या जीवाला आणि जीवाकडे असलेल्या सर्व इंद्रियांना उपदेश करतात विठ्ठल नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्वे जन देवांचे सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर श्री संत विश्व माऊली ज्ञानोबाराय यांचा पालखी सोहळा श्री क्षेत्र अलंकापूर ते भूवैकुंठ पंढरपूर आणि या पालखी सोहळ्याचा हा भूवैकुंठ पंढरपूर येथे या सुंदर अशा शिक्षक कॉलनीमध्ये कॉलनीच्या शेजारी ज्या दिंडीचा मुक्काम आहे ती दिंडी म्हणजे प्रेममूर्ती शांती ब्रह्म
हरिभक्त परायण माधव बाबा इंगोले यांचा अत्यंत माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये 103 क्रमांकाची दिंडी आहे. या दिंडीमध्ये समस्त विद्वान गुणीजन महाराज मंडळी, सर्व परिसरातील वारकरी या दिंडीला विशेष करून ज्या महात्म्यांचा कृपाशीर्वाद आहे ते म्हणजे गोरेगावचे हरिभक्त परायण वैकुंठवासी डॉक्टर किसन महाराज खिल्लारी. डॉक्टर बाबांचा हा लहानपणापासूनचा परमार्थ आणि त्या परमार्थामध्ये गुरुवर्य शांती ब्रह्म माधव बाबांचं बालपण आणि बाबा त्या डॉक्टर बाबांच्या संगतीमध्ये परमार्थाचा लळा लागला की मग माझी जीवीची आवडी पंढरपुरा नेन गुढी पांडुरंगी मन रंगले अशी ज्यांची अवस्था निर्माण झाली. बाबा पंढरपूरला आले, तिथून अलंकापुरीला राहिले. अनेक प्रत्येक क्षेत्रावरील जे निसंग महात्मे आहेत अशा निसंग महात्म्यांच्या सर्व परित्याग करणाऱ्या आणि परमार्थिक क्षेत्रातील अत्यंत उच्च स्थान प्राप्त केलेल्या महात्म्यांच्या संगतीमध्ये बाबांनी अनेक वर्ष वास्तव्य केलं. आणि मग बाबांचा हा अत्यंत भव्य दिव्य पालखी सोहळा बाबांच्या सानिध्यामध्ये अनेक हजारो विद्यार्थी आज प्रचंड महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी नाव ज्यांचं थोर आहे असे सर्व महाराज मंडळी बाबांच्या सानिध्यामध्ये राहिलेले. असा बाबांचा थोर अधिकार आहे. बाबांना ज्यांच्याकडून लहानपणी परमार्थाचं बाळकडू मिळालं ते बाबांचेच मामा डॉक्टर बाबा, त्यांची काल परवा 1 वर्ष होऊन गेलं, प्रथम पुण्यस्मरण होऊन गेले नाही. आणि या दिंडीला अनेक आमच्या परिसरातील सर्व त्या ठिकाणी दिंडीला सहकार्य करणारी मंडळी, सर्व पंचक्रोशीतील गावं, आमचं विशेष गाव गोरेगाव आणि गोरेगावामध्ये सुद्धा बाबांच्या या सोहळ्याला त्या ठिकाणी प्रामुख्याने सहकार्य असते. त्याच्यामध्ये जुन्या काळामध्ये काही मंडळी होऊन गेली, त्या पद्धतीनं बाबा सांगतात सीताराम मास्तर ते सुद्धा बाबांच्या दिंडी सोहळ्याला पूर्वी उपस्थित असायचे. वरखेडचे काही सावंत मंडळी ती सुद्धा उपस्थित असायचे. मिलिटरीमन हे सर्वजण या दिंडी सोहळ्यामध्ये उपस्थित असायचे. आणि मग हा परमार्थाचा वेल त्या ठिकाणी गगनावर संतांच्या कृपाशीर्वादामुळे गेला. आणि या बाबांच्या पालखी सोहळ्यातील या कीर्तनाकरता आपण श्री तुकोबारायांचा अभंग घेतलेला आहे. आज या कीर्तनाकरता उपस्थित सर्व आमचे गुरुजन, गुरुबंधू मंडळी, हरिभक्त परायण, संगीत अलंकार नामदेव महाराज देशमुख, मृदंगाचार्य हरिभक्त परायण अभिषेक महाराज जाधव, हरिभक्त परायण ज्यांनी पुण्यामध्ये संगीत विशारद डिग्री त्या ठिकाणी मिळवलेली आहे असे गायनाचार्य हरिभक्त परायण अमोलजी महाराज माळेकर. त्या पद्धतीने सर्व आमचे गुरुजन बंधू मंडळी, हरिभक्त परायण देवदास महाराज, हरिभक्त परायण शंकर महाराज, संगीत अलंकार पवनजी महाराज दवळे, हरिभक्त परायण ओम महाराज, हरिभक्त परायण मारुती महाराज, बाबांच्या संपर्कामध्ये असलेले विविध मार्गाने येणारे सर्व वारकरी मंडळी आणि नाशिककर मंडळी असतील, शेळकेवाडीकर मंडळी असतील, आमचे महिला भजनी मंडळ असेल आणि या सर्व पवित्र अंतःकरणाचे देवरूप श्रोतृवर्ग पंढरपूरची जी वारी करत आहोत अशा सर्व वारकऱ्यांना साष्टांग नमस्कार. मस्तक माझे
माझे पायावरी या वारकरी संतांच्या आज आपण सर्व लाखोच्या समाजानं सर्व वारकरी महाराष्ट्र प्रांतातून महाराष्ट्राच्या बाहेरील प्रांतातून श्री क्षेत्र गोवैकुंठ पंढरपुराकडे होय होय वारकरी पाये पाये रे पंढरी असे सर्व वारकरी होऊन आज या ठिकाणी आपण आलेलो पंढरपूर हे सर्व संतांचं माहेर आहे महाराज आणि असं असणारं हे पंढरपूर या पंढरी क्षेत्राचा महिमा म्हणजे काही सामान्य महिमा नाही। ज्या वेळेला भगवत पूज्यपाद जगद्गुरु शंकराचार्य तीर्थयात्रा करीत समस्त भारत देश परिभ्रमण करीत होते, सर्व तीर्थक्षेत्र त्यांनी परिभ्रमण केलं आणि त्या मार्गामध्ये पंढरपूरला आले आणि पंढरपूरला आल्याच्या नंतर शंकराचार्यांनी पांडुरंगाचं वर्णन करत असताना काय केलं, महायोग पीठे तटे वरत्याम वरम पुंडरीकाय दातुम नंद्रे समागत तेष्टं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं विठ्ठल विठ्ठल। काशी हे एक स्वतंत्र पीठ आहे, वृंदावन हे एक स्वतंत्र पीठ आहे। काशी या तीर्थक्षेत्राला ज्ञानपीठ म्हणतात। काशीच्या ठिकाणी एखादा साधक राहायला गेला, काही परमार्थिक साधना करायला गेला तर हे ज्ञानपीठ असल्यामुळे त्या साधकाला काशीमध्ये ज्ञानसिद्धी ज्ञान प्राप्ती ही लवकर सिद्ध होत असते। त्या पद्धतीने वृंदावन सारख्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी एखादा परमार्थिक साधक गेला, परमार्थिक साधना करायला लागला, वृंदावनाला भक्ती प्रेमपीठ म्हणतात। त्या परमार्थिक साधकाला तिथं ती साधना केल्याच्या नंतर परमात्म्याचं भक्ती प्रेम हे लवकर सिद्ध होते। कारण वृंदावन हे एक स्वतंत्र युग आहे, परंतु हे चारही युग महायुग एक युग आहे त्याला स्वतंत्र युग म्हणतात, परंतु महायुग म्हणजे सर्वच्या सर्व युग त्यांचं एकत्रीकरण त्याला महायुग म्हणतात। तसं काशी हे एक स्वतंत्र पीठ आहे, वृंदावन हे एक स्वतंत्र पीठ आहे, परंतु भूवैकुंठ पंढरपूर जे आहे हे महायोग पीठ आहे। म्हणजे जगातील सर्वच्या सर्व परमार्थिक साधनांचे जे पीठ आहे ते सर्व पंढरीमध्ये आहे। विठ्ठला विठ्ठला महायोग पीठ या पंढरी क्षेत्रामध्ये भगवान पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेतलं की जन्माला आल्यास सार्थक होते। तुका म्हणे जन्म आल्याची सार्थक विठ्ठलाची एका लेखनी जन्म आल्याचे सार्थक। एक भगवान परमात्म्याचं दर्शन आपण ज्ञान दृष्टीनं पाहिलं तर जन्माला आल्याचं सार्थक होते। पुंडलिक रायाचं दर्शन घेतलं, अवघ्या संता एक वेळा भेटी पुंडलिक दृष्टी देखलिया। सर्वच्या सर्व जर पाप जायचे असतील तर म्हणजे पंढरपूर पाहावं लागते। अवघेक पापे गेले दिगंतरी वैकुंठ पंढरी देखलिया। सर्व पाप त्या ठिकाणी निवृत्त होतात। अवघे जेणे पाप नासे ते असे पंढरी। म्हणून या पंढरी क्षेत्राला जात असताना गात जागा प्रेम मागा विठ्ठला 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 विठ्ठला। वैकुंठ पंढरपूर या ठिकाणी असणारी चंद्रभागा तिचा काय महिमा आहे महाराज। अवघीच तीर्थे घडली एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया। जगामध्ये विद्यमान जे तीर्थ आहेत त्या सर्वच्या सर्व तीर्थांची शास्त्राने संख्या सांगितलेली आहे 3.5 कोटी तीर्थ। आणि या 3.5 कोटी तीर्थांचं दर्शन
केवळ चंद्रभागा आपण डोळ्यांना पाहिली तर होती. एक एक तीर्थ कोटी कोटी गोळा श्री तुकोबाराय म्हणतात अवधीच तीर्थ आणि नाथ महाराज म्हणतात एक एक तीर्थ कोटी कोटी वेळा, एका एका तीर्थाचं कोटी कोटी वेळा दर्शन घेतल्याचं पुण्य प्राप्त होते केवळ एका चंद्रभागेच्या दर्शनानं. म्हणून वारकऱ्यांचा तो विधीच आहे, चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा हा वारकऱ्यांचा विधी. चंद्रभागेचं स्नान केल्यावर तर अधिक पुण्य प्राप्त होते. केवळ दृष्टीने चंद्रभागा पाहिली की सर्वच्या सर्व तीर्थात स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होते. म्हणून हे पंढरी क्षेत्र या समस्त जगतामध्ये सर्वच्या सर्व संतांनी या पंढरी क्षेत्राचं महिमा त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. ऐसा विठेवर देव कोठे ऐशी चंद्रभागा ऐसे भीमातीर हे कुठेही आपल्याला पाहायला सापडत नाही. सर्व पापातून निवृत्ती व्हायची असेल तर संतांनी जसं पंढरपूर सांगितलं तसं आपण पंढरपूर पाहिलं पाहिजे. आपल्या दृष्टीने रस्त्यानं जात वाहनानं जात पंढरपूर न पाहता संतांनी या पंढरीचा जो पत्ता सांगितला त्या पत्त्यानं आपण पंढरपूरला आलो पाहिजे. हे पंढरपूर कुठं आहे? नाथ महाराज म्हणतात हे मृत्यू लोकामध्ये आहे. मृत्यू लोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर. बरं मृत्यू लोकात हे पंढरपूर कुठे? नामदेव महाराज सांगतात जम्बू या द्वीपा माझे जम्बू द्वीपामध्ये आहे. आणि जम्बू द्वीपामध्ये सुद्धा पंढरपूर नावाची गावं अनेक आहेत. म्हणून आपलं जे पंढरपूर आहे हे पंढरपूर कुठे? श्री तुकोबाराय सांगतात भीमा तुझे एक वसविल नगर वसविल नगर पंढरपूर या संतांनी सांगितलेल्या पत्त्याने आपण पंढरपूरला आलो. पंढरीचं दर्शन घेतलं की अवघे गेले पापनाशी अवघीच पापे गेली दिगंतरी वैकुंठ पंढरी देखलिया विठ्ठल. महाराजांनी आज जो आपण कीर्तनामध्ये अभंग घेतलेला आहे या अभंगामध्ये आपल्या जीवाला आणि जीवाकडे असलेल्या इंद्रियांना उपदेश केला. प्राथमिक आपण जीव कशाला म्हणतो हे जर शास्त्राच्या दृष्टीने जर पाहिलं अंतःकरण विशिष्ट चैतन्य त्याला म्हणतात जीव. बरं का? अंतःकरण नावाचा ज्याच्याकडे उपाधी भाग आहे त्या उपाधी भागाला उद्देशून शास्त्रामध्ये जीव म्हटलेलं आहे. आणि हा जीव या जीवाकडे जे साधन आहे त्या साधनाचं नाव आहे इंद्रिय. मग जीवाकडे जे इंद्रिय आहेत त्याच्यामध्ये 5 कर्मेंद्रिय आहेत, 5 ज्ञानेंद्रिय आहेत. हे झाले बाहेर इंद्रिय. आणि या जीवाकडे आतले जे इंद्रिय आहेत त्याला अंतःकरण म्हणतात. मन बुद्धी चित्त आणि अहंकार. विठ्ठला बाहेरील जे इंद्रिय ज्ञानेंद्रियांच्या संदर्भामध्ये ज्ञानेंद्रियांच्या साधनेनं आपल्याला ज्ञान प्राप्त होते. कर्मेंद्रियाच्या द्वारा आपलं समस्त कर्म चालत असते. अंतःकरणाच्या द्वारा आपल्याला योग्य अयोग्य चूक बरोबर सुख दुःख याची जाणीव होती. त्यामधलं मन बुद्धी चित्त अहंकार हे जे अंतःकरण आहे हे आत्म इंद्रिय. अंतः म्हणजे आत्मा, करण म्हणजे इंद्रिय.
अंतःकरण आतलं इंद्रिय, बाहेरचे जे इंद्रिय आहेत ते 10, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि जीव, या समस्त इंद्रियांना उपदेशून महाराजांनी या अभंगामध्ये विचार केलेला आहे. इंद्रियांना श्री तुकोबाराय उपदेश का करतात? कारण या इंद्रियांचं असं आहे, या इंद्रियांनी जर ठरवलं या व्यक्तीला उत्तम स्थानावर नेऊन पोहोचवायचं, परमार्थिक क्षेत्राच्या उच्च स्थानावर नेऊन पोहोचवायचं, याला सर्व सुखाची प्राप्ती घडवून आणायची, तर हे इंद्रिय त्यांना योग्य जर वळण दिलं तर त्या सर्व सुखाची प्राप्ती त्या जीवाला तो सर्व इंद्रिय घडवून आणू शकतात. आणि या इंद्रियांनी जर ठरवलं या व्यक्तीला मातीमध्ये त्या ठिकाणी मिळून घालायचं, तर हेच इंद्रिय त्या जीवाचं वातावरण सुद्धा करतात. म्हणून पडिले वळण इंद्रिया सकला भावत निराळा नाही तुझा, हे परमार्थिक साधकाच्या संदर्भामध्ये आहे. हे इंद्रिय विषय सेवनामध्ये जर पूर्णतः रममाण व्हायला लागले तर मग हे इंद्रिय त्या जीवाला पूर्णतः त्याचं निरर्थकत्व सिद्ध करतात. विठ्ठला भगवत पूज्यपाद शंकराचार्य त्यांच्या विवेक चूडामणी नावाच्या ग्रंथामध्ये या एका विषयाला एक प्राणी कसा भुललेला आहे आणि त्या मरणास कसा पात्र झाला याचं अत्यंत सुंदर चिंतन सांगितलेलं. कुरंग पतंग मातंग भ्रूण वेना हता पंच धुरेव पंच एक प्रभाते सकत मातेन यसेवते पंच धुरेव पंच. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. एक प्राणी एका विषयाला भुलेला की कशा पद्धतीने प्राणास मुक्त याचं चिंतन सांगितलं. पहिला सांगितलं कुरंग. कुरंग म्हणजे मृग, त्याला आपण हरिण म्हणतो. हा हरिण नावाचा प्राणी एका शब्द विषयाला भुलला आणि त्या शब्द विषयाला भुललं असल्यामुळे जो नाद ध्वनी निर्माण होतो, हरणाची शिकार करणारा जो शिकारी असतो तो जंगलामध्ये एखादं नाद निर्माण करणारं वाद्य वादन करीत असतो. हा हरिण त्या नादाला शब्द विषयाला लुब्ध होऊन तो शब्द विषयाचं श्रवण करत असतो. तो कसा श्रवण करत असतो? नादरूप झाला मृग देह विसरला अंग. हा आपला अंगभूत देह हा सर्व विसरून त्या नादाचे शब्द विषयाचं ग्रहण करतो आणि तो श्रवण करीत असताना त्या संधीचा फायदा घेऊन तो त्या ठिकाणी शिकारी आपला धनुष्य काढताना हरणाची शिकार करतो. हरणाला जे मरावं लागलं ते केवळ एका शब्द विषयामुळे. विठ्ठला याच्यानंतर दुसरा प्राणी सांगितलेला आहे गज, हत्ती. या हत्तीला स्पर्श विषयाचा अतिप्रेम अति आसक्त अशा ठिकाणी असतो महाराज. हा स्पर्श सुखाच्या इच्छेने त्या ठिकाणी जातो आणि मग त्याला अनेक दिवस त्या ठिकाणी त्या हत्तीची शिकार करणाऱ्या शिकाऱ्यांकडून मार खावा लागतो. ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार. हत्तीला जो मार खायची वेळ येते तो केवळ स्पर्श विषयामुळे. रूप विषय, या रूप विषयाला बोलणारा जो प्राणी माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेला आहे त्या कीटकाचं नाव आहे पतंग नावाचा कीटक. या पतंग नावाच्या कीटकाला रूप विषयाचा अतिप्रेम अति आवड. तो दिव्यावर झडप घालतो. दिव्याचं रूप त्या पतंगाला अत्यंत त्या ठिकाणी प्रिय वाटतं. माऊली म्हणतात पतंगा दिपी आलिंगन देव त्यासी अचूक वरण देवी विषयाचरण प्राण घाता. विषयाचं आचरण केलं, विषयामध्ये रममान झाला तर त्या पतंग नावाच्या कीटकाप्रमाणे प्राणास मुकावं लागतं. पतंग नावाचा कीटक रूप विषयामध्ये त्या ठिकाणी गुंतून प्राणास मुकला. त्याच्यानंतर चतुर्थ त्या ठिकाणी प्राणी सांगितला तो आहे मीन. त्याला आपण मासा म्हणतो. हा मासा रस विषयामध्ये अत्यंत गुंतलेला आहे. आज या विषयाचं तसं चिंतन करायला पाहिजे ना.
सर्वांना एकादशी आषाढी एकादशी या एकादशीचं अनन्य साधारण अशा पद्धतीचं महत्व आहे। आणि म्हणून जो हा रस विषय आहे या रस विषयाचं सेवन करणं अत्यंत ज्या प्राण्याला आवडते त्याला म्हणतात मासा। ते मासा पकडणारे जे कोळी लोक असतात ते त्या गळाला आमिष लावतात। ते आमिष 2 तुकडे त्याचे करतात आणि ते गळाला अर्ध करून लावतात, पाण्यामध्ये सोडतात आणि सोडल्याच्या नंतर हा मासा ते आमिष खाण्याकरता जातो। त्यावेळेला त्या आमिषाची आणि माशाची भाषा एका सुंदर कवीने सांगितलेली। तो आमिष माशाला सांगत असतो, मता मता मेरे लिए मैं आधा हुआ तेरे लिए, तू आता है मेरे लिए तो बाहर खड़ा है तेरे लिए। ते आमिष अर्ध झालेले माशाला सांगते की बाबा तू मला खाण्याकरता येऊ नको, मला खाण्याकरता जर येशील तर तुला कोणीतरी खाणारा बाहेर उभा आहे। विठ्ठला माशाला एका विषयामुळे मरावं लागलं। माऊली म्हणतात की तया माझी गळू आहे जो प्राणाते घेऊन जाय, हे जैसा ठाऊआने हे झाकलेपणे। त्या माशाला जसं माहीत नसतं त्या पद्धतीने आपण इंद्रिय विषयांमध्ये जर रमवले तर त्या माशाप्रमाणे आपल्याला प्राणास मुकावं लागते। त्यानंतर 5वा जो प्राणी सांगितला त्या 5व्या प्राण्याचं नाव आहे भृंग। भृंगा हा भृंगा या भृंग्याला त्या ठिकाणी गंध नावाच्या विषयाचा अतिप्रेम अति आवड सांगितलेली। हा भृंगा गंध विषय सेवन करीत असतो आणि गंध विषयामध्ये रममान होत असतो। एक भृंगा एका सरोवराजवळ एका कमळकोशामध्ये गंध सेवन करीत होता। सूर्य अस्ताला गेला, रात्र झाली आणि हा त्या कमळामध्ये गंध सेवन करीत बसला आणि गंध सेवन करीत असताना त्याचं लग्न झालं होतं। त्याची पत्नी घरी वाट पाहत होती, अजून आपले मालक आले नाही, न जाणं कोण्या कमळकोशामध्ये आहे। त्यावेळेला त्याची पत्नी त्या आपल्या पतीला पाहत पाहत त्या सरोवराजवळ येते। तिला एक डोलणारं कमळ दिसते आणि ती आवाज देते, मालक। तो आतून म्हणतो ओ, ती म्हणते कोण आहे? ती म्हणते तुमची सौभाग्यवती। आणि मग त्या ठिकाणी ती पत्नी आपल्या पतीला म्हणते, मालक रात्र झाली, घरी स्वयंपाक करून ठेवला, घरी यायचं नाही का? तो आतला भृंगा म्हणतो, आता सूर्य मावळलेला आहे, रात्र झाली, आता मी या कमळकोशातून बाहेर मला येता येत नाही कारण हे मिटलेले। त्याची पत्नी त्या पतीला सांगते, अहो आपल्या सोंडेमध्ये काय कमी सामर्थ्य आहे का? आपण लाकडं कुरतडतो, नाही काष्टाचा अभिमान, गोवी भ्रमरा सुमन। त्या ठिकाणी आपण कितीही टणक लाकूड असू द्या, भ्रमर भोदी कोडे भनतैसे काष्ट कोरडे, तरी कलिके माझी दडे कोवळी। एका कमळ्या त्या कमळकोशामध्ये तो भृंगा नावाचा कीटक दडतो। कमळकोशावर नको ते प्रेम करतो, त्या गंध विषयामध्ये अडकतो महाराज। एका सुभाषितकारानं सांगितलेलं आहे, रात्रेर गमिष्यति भविष्यति सुप्रभातम भास्वान देशते हशिष्यते पंकजश्री। काय झालं? भृंगा मेला। का मेला? एका गंध विषयामुळे। विठ्ठला म्हणून सर्व आपण इंद्रिय विषयांमध्ये रमवले तर त्या जीवाचा त्या ठिकाणी विनाश निश्चित आहे महाराज। जायते विषयां संगतेषु जायते ते प्रणश्यती इथपर्यंत त्या जीवाच्या नाशापर्यंत
अवस्थेला प्राप्त होण्याकरता विषयांच्या संदर्भामध्ये आपल्याला वैराग्य पूर्ण पाहिजे. म्हणजे हे आपल्याला जे इंद्रिय मिळाले, हे इंद्रिय आपण विषयांमध्ये न वळवता हे सर्वच्या सर्व इंद्रिय आपण एका परमात्म्याकडे वळवले पाहिजे. आणि याच उद्देशानं महाराजांनी प्रथम देवाच्या नामाचा का? कारण मानव जन्मामध्ये आल्याच्या नंतर सर्व साधनाचं एकमेव साधन ते म्हणजे भगवंताचं नाम. ऐसे विठोबाचे नाम एक केवळ देवाचं नामस्मरण आहे महाराज. म्हणून हे जे देवाचं नाव आहे ना, गोड नाम विठोबाचे. देवाचं नाव कसं आहे? गोड आहे महाराज, अत्यंत गोड आहे. आपल्याला ते देवाचं नाव गोड लागत नाही. का लागत नाही? कारण विषयाचा संचार आपल्या शरीरामध्ये झालेला असतो. त्याच्यामुळे आपल्याला देवाचं नाव गोड लागत नाही. विषय गोड लागतात. का गोड लागतात? विषय हे शास्त्राने कडूच सांगितलेले आहेत. केवळ देवाचं नाव एक गोड आहे. परंतु हा आपला जो उलटा समज निर्माण कसा झाला, याच्याकरता हा उलटा समज समजावून सांगत असताना माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी सांगितलेली. पूर्वीच्या काळामध्ये काय होतं? विषय विषयाचा परिपाडू, गोड परमार्थ लागे कडू, करू विषय तो गोडू जीवासी झाला. विषय हे कडू आहे, परंतु विषय गोड का लागतात? आणि देवाचं नाम हे गोड असून ते नाम गोड न लागता कडू का लागते, याचं कारण सांगितलेलं आहे महाराज. पूर्वीच्या काळामध्ये एखाद्या व्यक्तीला जर त्या ठिकाणी सापाने दंश केला आणि पूर्वीच्या काळी वैद्य व्यवस्था डॉक्टर वगैरे काही नव्हती, त्याच्या शरीरामध्ये विष किती अंशामध्ये भिनलेले, शरीरामध्ये विष किती संचारित झाले, याची पूर्वीच्या काळामध्ये तपासणी करण्याची एक पद्धती होती. त्या सर्पदंश झालेल्या व्यक्तीला रानातला लिंबाच्या झाडाचा पाला खायला द्यायचे आणि त्याला विचारायचे, लिंबाचा पाला कडू लागायला का गोड लागायला? त्या सर्पदंश झालेल्या व्यक्तीने जर सांगितलं लिंबाचा पाला मला गोड लागतो, की समजायचं याच्या शरीरामध्ये विष संचारित झाले नाही. आणि लिंबाचा पाला कडू लागायला नसलं की कमी विष संचारित झाले. लिंबाचा पाला नसला तर त्याला गुळ खायला द्यायचे. गुळ जर कडू लागला तर मग समजायचं याच्यामध्ये विष त्या ठिकाणी संचारित झाले नाही. त्या पद्धतीनं आपल्याला देवाचं नाव हे गोडच आहे, परंतु विषयाचं विष आपल्या सर्वांगामध्ये संचारित झालेलं असल्यामुळे देवाचं नाव गोड लागत नाही, विषय गोड लागतात. हा आपला उलटा समज होतो महाराज. म्हणून देवाचं नाम हे गोडच आहे. त्या देवाच्या नामाचं गोडवा सांगत असताना नामदेवराय म्हणतात, अमृता हुनी
श्री तुकोबाराय म्हणतात जीव गोड तीन अक्षरांचा रस. या तीन अक्षरांचा रस आहे ना, हा अत्यंत गोड आहे महाराज. आणि हा अत्यंत गोड त्या तीन अक्षरांचा रस. कोणते तीन अक्षर? तुका म्हणे मंत्र त्रिअक्षरी सोपा. असा हा विठ्ठल नामाचा मंत्र हा अत्यंत गोड आहे महाराज. आणि या गोड रसा पुढे अमृत जयास पिके पुढे, या नामामृता पुढे अमृत पिके तुकोबाराय म्हणतात. नामदेव महाराज म्हणतात अमृता उली गोड नाम तुझे देवा. असं या भगवान परमात्म्याचं गोड असणारं नाम आपण आपल्या मुखानं घेतलं पाहिजे महाराज. आणि जो देवाचं नामस्मरण आपल्या मुखानं करत नाही अशा मुखाला श्री संत शांतीब्रह्म एकनाथ महाराज मुख म्हणायला तयार नाहीत महाराज. नामाविना मुख सर्पाची केबी जीवान हे काळ सर्पाई. जे मुख देवाचं नामस्मरण करत नाही ते मूक नसून सापाचे राहण्याचं घर आहे. आणि त्या सापाच्या घरामध्ये राहणारी सरपीण कोण? जीवान हे काळ सर्पाई. ती जीवा म्हणजे जीवा नाही तर काळ सर्प आहे महाराज. म्हणून नाथ महाराज त्या तोंडाला सापाचं घर म्हणतात. त्याच पद्धतीने श्री तुकोबाराय त्या तोंडाला तोंडच म्हणत नाहीत महाराज. श्री विठोबाचे उच्चारी जे नाम श्री विठ्ठलाचे नाम उच्चारी जे तोंड प्रत्यक्ष ते पूर्ण चर्मकाचे. जे तोंड देवाचं नामस्मरण करत नाही ते तोंड म्हणजे कातडे घालण्याचं तोंड महाराज. एका हिंदी कवीने सांगितलं नाही, रचना तबलग साची बोली जबलग मुखमो राम नाही तो कात डारिये मुखमो भले नाही चाल. विठाला विठाला. आपली रचना तोपर्यंत तोंडात ठेवा. कधीपर्यंत? जोपर्यंत ही रचना देवाचं नामस्मरण करते. नाहीतर तोंडामध्ये कातड्याचा तुकडा ठेवणं चांगलं नसते. नाही तो कात दारी मुखमोळ भलो नाहीच्या. म्हणून देवाचं गोड असणारं नाम माझे वाणी तू घे. हा महाराजांनी वाणीला जसा उपदेश केला तसाच आपल्या लोचनांना डोळ्यांना केला. तो महाराज दुसऱ्या चरणात सांगतात आपल्या डोळ्यांना उपदेश करतात. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे लागलं महाराज. का? कारण
समाधीचे सुख सांडावयाने ऐसाया कीर्तने ब्रह्मरस देवाच्या नावामध्ये ब्रह्मरस हरा करावे कीर्तन मुठी गावे हरीचे गुण. त्या शुकाचार्यांनी देवाचे गुण श्रवण केले. अत्यंत उच्च समाधी अवस्थेचा त्याग करून शुकाचार्य त्या सर्व शिष्यांना विचारायला लागले की काय मुलांना, कालचा श्लोक आणि आजचा श्लोक तुम्ही माझ्या समोर जो गायलेला आहे हे श्लोक तुम्ही कुठून आणले? आमच्या गुरु महाराजांनी शिकवले. कोण आहेत तुमचे गुरु महाराज? कृष्णदेवपाल व्यास महर्षी. मला शिकवतील? तुमच्या सारख्या अधिकारी महात्म्यांची वाट पाहत बसलेत महाराज. चला स्वागत आहे. आणि जगाचं भाग्य उदयाला आलं. शुकाचार्यांसारखा महात्मा व्यासांच्या आश्रमामध्ये परत येऊन देवाचे गुणवर्णन गुणांचा प्रचार प्रसार करण्याकरिता व्यासांच्या चरणावर साष्टांग दंडवत घालतात. विठ्ठला विठ्ठला. देवाच्या गुण वर्णनाचा मोल आहे. त्या देवाचे अनेक गुण आहेत, परंतु प्रामुख्याने माऊलींनी जे सांगितले ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य हे साई गुणवर्य वसती होत म्हणून ते भगवंत, म्हणून त्या देवाला भगवंत म्हणतात. अशा देवाचे गुण गुण गायीन आवडी हेच माझी सर्व जोडी. म्हणून महाराजांनी कानाला उपदेश केला की तू कानाला तुम्ही त्या देवाचे गुण ऐका. बर का, या अभंगामध्ये वाणीला महाराजांनी माझं म्हटलेलं आहे. घेई घेई माझे वाचे. त्या वाणी हे कर्मेंद्रिय आहे. त्याच्यानंतर डोळे आणि कान हे दोघं जण ज्ञानेंद्रिय आहे. या ज्ञानेंद्रियाला बोलत असताना तुम्ही असा त्या ठिकाणी उच्चार केलेला आहे. डोळे तुम्ही यारे सुख आणि तुम्ही आई कारो कान. या माझे आणि तुझे हा महाराजांनी यांच्या ठिकाणी असलेला जे तादात्म्य अभिमान तादात्म्य अहंकार आहे हा निवृत्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहिल्यांदा वाणीला माझं म्हटलं, डोळ्यांना तुम्ही म्हटलेलं, कानांना सुद्धा तुम्ही म्हटलेलं. म्हणजे या दोनही ठिकाणी वाणीच्या ठिकाणी माझेपणा होता, डोळ्याच्या आणि कानाच्या ठिकाणी तुझेपणा होता. हा माझेपणा आणि तुझेपणा तादात्म्य अभिमान निवृत्त करून त्या ठिकाणी मनाला महाराजांनी उपदेश करत असताना माझ्याही म्हटलं नाही आणि तुझंही म्हटलं नाही. चौथ्याच्या तेथे धाव घे राहे विठोबाचे पायी. वाणीला माझं म्हटलं, डोळ्याला आणि कानांना तुझं म्हटलं आणि त्यांच्या ठिकाणचा माझेपणाचा आणि तुझेपणाचा तादात्म्य अभिमान निवृत्त केला. आणि हा माझेपणा तुझेपणा एकदा का गेला की मगच मनाला देवाचे ध्यान लागते. आपण दत्ताची आरती म्हणत असतो, दत्त दत्त ऐसे लागले ध्यान हारपले मन झाले उन्मन विठूपणाचे झाले गुळवण एका जनार्दनी श्रीदत्त ध्यान. एका जनार्दनी श्रीदत्त ध्यान
कधी मित्रपणाची झाली जुळवण. मनाला एकदा माझेपणा आणि तुझेपणा मनाच्या ठिकाणचा गेला की न देवाचं ध्यान लागते. म्हणून मनाच्या ठिकाणी माझेपणाही नाही तुझेपणाही नाही. मना तेथे धाव घे राहे विठोबाचे पायी. देवाच्या चरणाचा अनन्य साधारण त्या ठिकाणी महिमा महाराज. नाटवणी देव पायाचे चिंतन अवसान ते क्षण नाही मध्ये. असा या देवाच्या चरणाचा अनन्य साधारण महिमा आहे. महाराज आपल्या मनाला देवाच्या चरणाशी त्या ठिकाणी स्थिर व्हायला सांगतात. मना तेथे धाव घे. मनानं भगवान परमात्म्याचं अनन्य भावाने त्या ठिकाणी चिंतन नामस्मरण केलं पाहिजे. एकदा वाणी डोळे कान आणि मन देवाच्या ठिकाणी त्या ठिकाणी स्थिर झालं की मग महाराज त्या ठिकाणी त्या जीवामध्ये आणि देवामध्ये भेद राहत नाही. म्हणून महाराज शेवटी आपल्या देवाला उपदेश करतात की त्या देवाची संगती तू कधी सोडू नका.
जीवा नको सोडूया केशवा. सर्व इंद्रियांना महाराजांनी उपदेश केल्याच्या नंतर आपल्या जीवाला उपदेश केला. बरं का, मन जे आहे हे अंतःकरण चतुष्टयापैकी असणारं एक आहे. बरं का, मन बुद्धी चित्त आणि अहंकार यांच्यापैकीच आहे मन. या मन एकदा का देवाच्या चरणावर दृढ झालं की तो असणारा जीव तो ब्रह्मापासून वेगळा त्या ठिकाणी नसतो. महाराज तुका म्हणे कैची कीव आणि कोठे जीव निराळा. देवापासून जीव निराळा त्या ठिकाणी नसतो. देव माझा मी देवाचा असं त्याच्या ठिकाणी जीव आणि ब्रह्माचं ऐक्य होते. आणि हे ऐक्य या पंढरी क्षेत्रामध्ये होते. कधी तुका म्हणे काला तेथे आवेग देखिला ते या पंढरीस घडे खरा पाजर मोकळे. या क्षेत्रामध्ये उठा उठी अभिमान या इंद्रियांचा जो आपण अभिमान धारण केलेला आहे हा भगवान परमात्मा अभिमानाचा दोषी असल्यामुळे या देवाच्या दर्शनाने त्या जीवाच्या ठिकाणचा अभिमान निवृत्त होतो या पंढरी क्षेत्रामध्ये आल्याच्या नंतर. आणि हे सर्व वारकरी वृद्ध असणारे त्या वारकरी तरुण भाग्यवंतासारखं त्या ठिकाणी या सोहळ्यामध्ये नाचतात. हे सर्व वारकऱ्यांचा भक्तिभाव दृढ साधना पाहिल्याच्या नंतर त्या जीवाच्या ठिकाणी अष्टसात्विक भाव निर्माण त्या ठिकाणी होतात. अष्टसात्विक भाव निर्माण होतात. जे ब्रह्माचं ऐक्य होतं भेदाभेद त्या ठिकाणी मावळून जातं आणि अभेद स्थिती निर्माण होते. अशी अभेद स्थिती या पंढरी क्षेत्रामध्ये होते. अनन्य साधारण सर्व साधू संतांनी वर्णन केलेला हा पंढरी क्षेत्राचा महिमा आहे. आणि म्हणून आज या पंढरी क्षेत्रामध्ये आषाढी एकादशीचा हा सोहळा, आषाढी एकादशीचा हा दिवस आणि अशा या पवित्र दिनी आज या शिक्षक कॉलनीमध्ये आपला कीर्तन सेवेचा योग आलेला आहे. या शिक्षक कॉलनीमध्ये वाघमारे सर, वाघ सर या सर्व शिक्षकांच्या नियोजनातून प्रेममूर्ती शांतब्रह्म माधवबाबा इंगोले यांच्या या अत्यंत भव्य दिव्य पालखी सोहळ्यामधील 103 दिंडी क्रमांक या दिंडीमध्ये नाशिककर मंडळी सर्व पंचक्रोशीतील वाशिम जिल्हा, हिंगोली जिल्हा, परभणी जिल्हा, नगर जिल्हा सर्व बाबांचा शिष्य परिवार आणि या समस्त वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी बाबांच्या सांगण्यावरून कीर्तन करण्याचा योग आलेला. या दिंडी सोहळ्यामध्ये महाराज या ठिकाणी शिक्षकांचे सहकार्य असते. एक शीत बदलिया अन्न वेळ कोटी कुळाची उदाहरण असा अन्नदानाचा विशेष महिमा असतो महाराज. म्हणून अनेक सर्वांच्या सहकार्याने हा भव्य दिव्य अशा पद्धतीचा हा आपला दिंडी सोहळा त्या ठिकाणी पंढरपुराकडे वाटचाल करत त्या ठिकाणी यशस्वीपणे आपण एकादशीच्या दिवसापर्यंत आलेलो. उद्या त्या ठिकाणी द्वादशी सर्व वारकरी आपल्या गावाकडे प्रस्थान करतील. काय पौर्णिमेपर्यंत राहतील असा सर्व वारकऱ्यांच्या चरणी